हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायेन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, गुण गायेन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, हरी पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. ज्यांचा कृपादान कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, ज्यांचा कृपादान कथेचा विस्तार, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ज्ञानेशु भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः, सोपान भगवान ब्रह्म, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. तेवी मी जे जे बोले, ते ते प्रभू तुमचे शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले, आपण देवा मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. रावो निरंतरे संतांच्या, रावो निरंतरे संतांचे, रावो निरंतरे संतांचे, रावो निरंतरे संतांचे, निरंतरे संतांचे, रावो निरंतरे संतांचे. मस्तक माझा पायावरी, रावो निरंतरे संतांचे, रावो निरंतरे संतांचे, रावो निरंतरे संतांचे. मस्तक माझा पायावरी, राहो निरंतरी संतांचे, राहो निरंतरी संतांचे, राहो निरंतरी संतांचे. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायी नावडी, हेची माझी सर्व जोडी. पूजनीय श्री तुकोबाराय. प्रस्तुत सेवेला घेतलेल्या या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या समोर 3 प्रकारचं मागणं मागतात. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मन लावून कीर्तन ऐका, कारण आता अलीकडे असं झालं, कीर्तनाच्या पावर एवढ्या वाढल्या की ते मनाला वळतात. पण हे कीर्तन तसं नाही, इकडे तुम्हाला मन आणा लागेल म्हणजे कळन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आपण अभंगाची प्रतिज्ञा केली की या अभंगात जगद्गुरु तुकोबारायांनी 3 प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत. म्हणजे 1, 2, 3. मग कोणत्या 3 आहेत? तर कायिक मागणी, वाचिक मागणी आणि मानसिक मागणी. मानसिक मागणी, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, मानसिक मागणी. वाचिक मागणी, गुण गायीनं, म्हणजे कशानं गातात? वाणेनं, वाचेनं, वाचिक मागणी. आणि शारीरिक मागणी, कायिक मागणी, संत संग देई सदा न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. ह्या 3 प्रकारच्या याचना तुकोबारायांनी केल्या.
आता एवढं मोठं जर तुम्ही मागून राहिले, लोकसभेचं सीट मागता आणि आता लोक आमच्या अनुभवाप्रमाणे तुम्ही ग्रामपंचायतचे सदस्य होते, मग एवढं मोठं जर सीट मागतात तर तयारी दाखवा लागेल की नाही काही ना काही. तर ते तयारी अभंगाच्या शेवटच्या चरणात. विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. तुका म्हणे गर्भवासी ह्या 3 याचना, ह्या मागण्या, माझ्या इच्छा जर पूर्ण होत असतील तर जे आम्ही लोकांना सांगतो की बाबा हो, गर्भवासात जाऊ नका, गर्भवास धडा नाही, पर गर्भवतीचे गाढे दुःख कवना पुढे सांगावे, या दुःखाचं आम्ही असं वर्णन करतो. पण आज फळ इतकं मोठं मिळते की त्याच्यासाठी आमची तयारी. तुका म्हणी गर्भवासी सुखे, म्हणजे तू टेन्शनही घेऊ नको, सुखे घालावे आम्हासी विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव आदि शक्ती. मंडळी तुम्ही पहा बरं, एक तर 29वं वर्ष, असं वर्ष नाही पहिलं आणि दुसरं चालू आहे, 29वं वर्ष. आदरणीय पूजनीय महान वैराग्यमूर्ती संत श्री संत दामोदर बाबा यांच्या आज्ञेने सुरुवात झालेलं आणि पार 29 वर्षाच्या पार पहिल्या वर्षापासून या ठिकाणी हजर राहून अगदी तालमीत घडलेले आमचे माणिक बाबा शास्त्री, आळंदीमध्ये घडलेले माणिक बाबा यांच्या मार्गदर्शनानं 29 वर्ष झाले चालू आहे. आणि मग महाराज आपली एवढ्या मोठमोठ्या माणसाच्या नावाखाली चालू आहे तर आपली लाज नाही गेली पाहिजे. मी म्हणत असतो, कदाचित आमचा एखादा पोरगा बोललाही असेल की तमाशा जर उठून गेला तर तिथं चिन्ह दिसतात. तमाशा जर उठून गेला तर चिन्ह दिसतात की इथं काल काय होता तमाशा. कागद फाटेल, चहाची शिंगलं तुटेल, काही उपरणे उडवलेले लोकांनी, कोणाचा फेटा पडलेला, बुच्चन बाटली, असंच की नाही. कारण एका ठिकाणी जर पडल्या मग ते ठेवली म्हणता येईल, पडली नाही ना म्हणता येणार, आहे की नाही. बुच्चन, बाटली, शिंगल, मग याच्याहून काय सिद्ध होते भीम पाटील की इथं काल काय झाला होता तमाशा. मग साधा आमच्या गावरान भाषेत बोलायचं झाला तर चादळला. तमाशा झाला तर तो त्याचे चिन्ह सोडतो. मग इथं 29 वर्ष सप्ताह झाला, त्याचे चिन्ह नको का दिसायला काही, चिन्ह नको का दिसायला काही. असं येरे माया मांगल्यान पापना जाय बोंबलल्या. महाराष्ट्रातला एक बडा महाराज सोडला नाही इथं आणायचा, पण आम्ही तुम्ही महाराज किती करा वटवट आणि आम्ही आहे निबर धाट. विढाला विढाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो, यातले काही लोक म्हणतील महाराज तुम्हाला काय घेणं देणं, तुम्ही तुमचं करा ना. एवढं तुम्ही फार जीव तोडून बोलून राहिले तर काही फरक गिरक काही पडणार नाही. फरक कळते ना तुम्हाला, इतकी अडाणी आहे होय कळायला, सगळं समजते महाराज आम्हाला. फक्त इनीनं जर पुरीकडे पाहून असं केलं की लोक त्याच्यावर प्रबंध लिहून टाकतील सगळाचा सगळा. होट काऊन हलवला आणि काऊनच अशी माई पोरगी का तिच्या छाताळावर बसून खाते का, एवढं कळते लोकांना. एवढं नाही का कळणार तर काही फरक काही पडणार नाही. मी त्या फरकाच्या आशेनं नसतो. मग का सांगून राहिलो मी, मला तुमची काही कळकळ आहे अशातला प्रकार नाही. कारण तुमच्या कळकळीसाठी मी संत लागल, मी तरलेला लागल. मग का सांगून राहिलो, कारण संतांनीच सांगितलं ना एकल्याचा. मग आता तुकोबारांनी संतांनी आदेश दिला एकल्याचा नव्हे खेळ, तर मग मी एकटा का करू बा. विठ्ठल 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 विठ्ठल. एकल्याचा नव्हे खेळ. खेळामध्ये जे अनेक जण जमा होत असतात त्या प्रत्येकाची एक एक काम असते. मग कोणी नट असेल, कोणी नटी असेल, कोणी नायक असेल, कोणी खलनायक असेल, वेगवेगळे ज्याचे त्याचे काम. तसं मी कीर्तनकार आहे तर माझं काम आहे की जे काही मी टिपण पाठ करेल असेल किंवा जो काही गुरुचरणी अभ्यास केलेला असेल तर तो मी तुमच्या समोर उद्धृत करावा, मांडावा, मी तो बोलावा, त्या विषयावर चर्चा करावी आणि तुमचे चेहरे मी पाहावे की यांना कळतं की नाही कळत. कळते तोपर्यंत न्यावं आणि न कळण्याजोगं वाटलं की लगेच फिरावं आणि पुन्हा तुमच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य आणून माझा विषय तुमच्या अंतःकरणामध्ये गळ्यामध्ये उतरवावा. माझं काम.
तालधारी मंडळीचं तुमच्या भागातली ही त्रिमूर्ती, आमचे श्री हरिभक्तपरायण विजय महाराज, आमचे श्री हरिभक्तपरायण समाधान महाराज, श्री हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज, तीन तिगाळ्या काम जमाळ्या, बिघाड्या नाही, विढाला विढाला आणि दुग्ध शर्करा योग न्यायाने आमचे विनेकरी बाबा, काय हो बाबाच ना, बायजी बाबा, त्यांची सुद्धा उपस्थिती विशेष रूपाने या ठिकाणी लाभलेली आहे. बरोबर आहे ना? क्या बात है. एवढं सगळं जण जर जमा झाले म्हणल्यानंतर आनंदी आनंद अशा प्रकारचा आहे. ते त्यांचा विणा वाजवायचं काम करतात, महाराजाला प्रोत्साहन देतात, टाळकरीचं काम करतात. माईकवाला व्यवस्थित जसा महाराज आरडन ओरडन जसा आसन त्याचं रंग रूप पाहून बटणं फिरवतो, म्हणजे तो त्याचं काम करतो. पण तुमचं काम का झोपायचं आहे का मग? त्यामुळे तुमचंही काम आहे, एकल्याचा नव्हे आम्ही गावे, तुम्ही कोणी काही न म्हणावे, ऐसे तवा मा सांगितले नाही देवे. मग काय सांगितलं देवे? काय हो? म्हणा राम राम, टाळी वाजवा हाते, नाचा डोला नाचा, एक तर नाचा, विनेकरी बाबा नाचतात एवढं तेवढं. महाराज मग आम्ही जर नाचलो तर मग तुम्हाला नाचा नाही, मग पुढचं डोला, जागच्या जागी असं असं करा, नाचा डोला. आणि हे मोले घातले रडाया नाही, प्रेमी आपुलिया छंदी विठाला विठला 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 विठला. हो, आशा करतो श्रोत्यांकडून की विठ्ठल विठ्ठल भजन करायचं आणि पुंडलिक वरदाचा गजर मनापासून करायचा. तर एक डेमो म्हणून आपण सर्वजण सोबत करूया, एकदा हात वर करून म्हणू आपण. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, आदिशक्ती मुक्ताबाई की, श्री संत सखाराम महाराज की, श्री संत गजानन महाराज की, श्री संत दामोदर महाराज की, श्री गुरु वक्ते महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय. हला विठला 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 हला विठला विठला विठला. हो, पण म्हणा म्हणजे माझ्या बोलण्याला असं नका, असं नाही झालं पाहिजे. आमचे तुकोबारा म्हणतात ना, मड्या पाशी करुणा केली, मड्या पाशी करुणा केली, मड्या पाशी करुणा केली, मड्या पाशी करुणा केली. तैसी गेली वृथा ते, तैसी गेली वृथा ते, तैसी गेली वृथा ते, तैसी गेली वृथा ते, मड्या पाशी करुणा केली, मड्या पाशी करुणा केली. तैसे गेले वृथा ते, तैसे गेले वृथा, हा तैसे गेले वृथा ते, तैसे गेले वृथा, मड्या पाशी करुणा केली, मड्या पाशी करुणा केली. मढ्यापाशी करुणा केली. मढ्याजवळ जर आपण आरडलो ओरडलो तो मढ्यावर जसा फरक पडत नाही, तसा ज्या श्रोत्यांवर फरक पडत नाही ते श्रोते म्हणजे मढे. काय महाराज तुकोबारांची भाषा आहे, काही घेणं देणंच नव्हतं महाराज लोकांशी, फक्त खरा धर्माचा काय करायचा, प्रचार करायचा, एवढंच काम. महाराज तुकोबार आहे, उपदेश करतात, धर्मनीती हे एक गाथ्यातलं प्रकरण आहे. तर त्या प्रकरणात उपदेश करत असताना तुकोबाराय बोलतात, बडी आढा तोची एक जाणारे, भक्ती दृढ शरीरी बलवान सबल त्याला म्हणावं, जो दृढ भक्ती करतो, दृढ भक्ती करतो, स्थिर राहतो भक्तीवर. आणि तुकोबारांनी छक्क्याचं लक्षण केलं. महाराज कोण आहे छक्का? तुकोबारा म्हणतात कीर्तनातून उठून पळणार. मला कमळच आहे तुकोबारा.
कसं तुकोबारांना समजलं शिन हो की ही सांगायला पाहिजे म्हणून. गांढ्या तयाशी बोलीजे, पुढे काय, गांढ्या तयाशी बोलीजे भक्तीत न नाही, दृढ न धरी, म्हणजे स्थिर राहत नाही जो. विठाला विठाला विठ्ठल 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 हो, जो स्थिर बुद्धीचा नाही, ज्याचं मन एका ठिकाणी लागत नाही, तुकोबारा म्हणतात खऱ्या अर्थानं तो आहे गांढ्या. त्याला गांढ्या म्हणा. कीर्तन ऐकत असताना मन तल्लीन व्हावं महाराज. ऋषीमुनींच्या शब्दांचं आपण ध्यान करावं. आणि खरंच तुमचं गावही पुण्यवानच आहे. सगळं गाव मदत करते म्हणून एवढं मोठ्या स्वरूपात हा कार्यक्रम होतो. पण जे याचे कार्यकर्ते, आणि मी जवळजवळ 99% केवळ त्या सगळ्या कार्यकर्त्या मंडळीच्या मुळेच येतो. आता मी काही असा सुपारी छाप कीर्तनकार नाही किंवा मी यावं घ्यावं निघावं अशातला. पण तुमच्याच गावातील ही सद्ग्रहस्थ मंडळी, आमचे परमस्नेही श्री हरिभक्तपरायण दासभाऊ सरपंच, आमचे श्री हरिभक्तपरायण भीम पाटील, आमचे ड्रायव्हर साहेब शिवाभाऊ, तसेच आमचे श्री हरिभक्तपरायण नाना सर काय मासुडे सर, ही सगळी मंडळी आणि यांच्या प्रेमामुळे या ठिकाणी येणं घडतं. विठाल हो. असो तर या अभंगात जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताच्या समोर पदर पसरला. मागणं मागितलं तुकोबारायांनी, मागणं मागितलं. महाराज तुकोबारायांनी मागितलं, बाबा हे तर काही झालं. मग आता हे तर म्हणजे सूर्य पश्चिमेकडून निघावा, हे जसं खरं असावं तसं. म्हणजे भीष्माचार्यांच्या बायकोला राग यावा आणि तिनं दिगांबराचं वस्त्र घेऊन तोंड नसलेल्या माणसाच्या तोंडात दाबावं, अशा पद्धतीची घटना घडली. दिगांबर त्याला म्हणतात ज्याला कपडे नसतात. पण भीष्माचार्यांची बायको, तिला राग यावा. आमचे नाथ महाराज वर्णने करतात. भीष्म स्त्रीशी पान्हाला, तेने पै पाने तो मातला, घरभंगू केला दिगंबराचा. की लहान जाती दळावा वारा, की अश्वशिंगे आकाश चिरा, की नपुंसकाची नातवंडे घरा, सूर्यंधारा लपू आली. भीष्माचार्यांच्या बायकोला पान्हा आला म्हणे. पण वांज बाईच्या सुनेला मुलगा झाला, दूध नव्हतं म्हणून भीष्माचार्याच्या बायकोचं दूध पाजलं. मग आता महाराज भीष्माचार्याच्या बायकोचं दूध पेलेला साधा पैलवान असेल का विशेष पैलवान असेल रे कळा टोपी, तू विशेष पैलवान असेल तो. कारण तो दूध कोणाचं पिला? भीष्माचार्यांचं. मग भीष्माचार्यांच्या बायकोचं असू दे, त्याला माहिती नाही अजून. भीष्माचार्याला बायकोच नाही, ते तर भीष्म स्त्रियेशी पान्हा आला, तेने पय पाने तो मातला, घरभंगू केला दिगंबराचा. की अश्वशिंगे आकाश चिरा, घोड्याच्या शिंगानं आभाळ चिरायचं म्हणे. की लहान जाती दळावा वारा, वारा जात्यात टाकायचा आणि बारीक दळायचा, असं गाठ नाही राहिली पाहिजे थोडी बी, बारीक दळायचा. की लहान जाती, लहान म्हणजे बारीक, की लहान जाती दळावा वारा. अधिक एकनाथ महाराज म्हणतात की नपुंसकाची नातवंडे घरा, सूर्य अंधारा लपू आली. नपुंसक माणसाची नातवंड सूर्याच्या अंधारामध्ये लपाछपी खेळतात. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. यातली एखादी वा सर्व घटना शक्य व्हाव्यात, यातली एखादी किंवा सर्व घटना शक्य व्हाव्यात, त्यावेळेस आमच्या तुकोबारांनी पदर पसरवावा. एवढं अशक्य आहे, यातलं कोणतं शक्य होऊ शकते? भीष्माचार्याच्या बायकोला दूध येणं शक्य होऊ शकते का बाबा? नाही होऊ शकत. नपुंसकाचा नातू सूर्याच्या अंधारात लपाछपी खेळू शकतो का? नाही खेळू शकत. घोड्याच्या शिंगानं आभाळ चिरल्या जाईल का? चिरल्या जाईल का? जाऊ दे मग चाकून चिरू, चाकून आभाळ चिरल्या जाईल का? आभाळाला अवयव नाही, म्हणजे आभाळ त्या घोड्याच्या शिंगानं नाही, कशानंच. आकाश शब्दाचा अर्थ काय होतो? खरे अक्षर पोकडी. ही जी पोकडी आहे हिला काय म्हणतात? अवकाश, आकाश. पोकडीला आकाश असे म्हणतात. ही पोकडी म्हणजे आकाश आहे.
आणि पोकळी कोणाच्यानं कापल्या जात असते का कुठं? त्यामुळे आकाश कापल्या जात नाही आणि घोड्याच्या शिंगानं तर कसंच नाही. पण यातल्या सगळ्या घटना शक्य ज्या दिवशी होतील त्या दिवशी आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतील, द्या विठाला 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 भिक्षा पात्र अवलंबने 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 जड़ो जेने लाजिरबाने जड़ो जेने लाजिरबाने जड़ो जिने लाजिरबाने जड़ो जिने लाजिरबाने ऐसे आसे नारायण ऐसे आसे नारायण ऐसे आसी नारायण ऐसे आसी नारायण अनुपेक्षिते सर्वता भेटिते सर्वथा अनुपेक्षिते सर्वता भेटिते सर्वथा भिक्षा पात्र अवलंबने जड़ो जीने लाजिरबाने हे ऐसे आसे नारायणे अनुपेक्षिते सर्वता भिक्षा पात्र अवलंबने जड़ो जीने लाजिरबाने ऐसे आसे नारायणे अनुपेक्षिते सर्वता तुका मने करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरितने दिगजात हात पसरितने दिगजात तुका म्हणे करी ब्रह्मांड ठिकाणे हात पसरितने दिगजाते हात पसरितने दिगजाते का म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. ब्रह्मांड ठेंगणं करतो जो मागत नाही तो, पण जर मागितलं हात पसरी जिने धिगत्याचे. आपण मी काय म्हणलो होतो प्रमा, भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजीरवाने. दोन तोटे होतात बाबा तुकोबाराय सांगतात यात जो मागतो त्याचे. एक तोटा होते व्यावहारिक आणि एक तोटा होते आध्यात्मिक. जळो जिने लाजीरवाने व्यावहारिक तोटा, पण तयाशी नारायणे उपेक्षिजे आध्यात्मिक तोटा. विढाला विढाला विठ्ठला 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 व्यावहारिक तोटा झाला आणि पारमार्थिक तोटा झाला. मग काय हातात राहिलं? तेल अन तूप गेल्यावर जे राहिलं ते राहिलं. तेल गेलं अन तूप गेलं, काय राहतं बाबा हातात? काय करता याचाच अर्थ आहे की व्यर्थ गेलं ना. तेल होतं त्याचा काही उपयोग असता, तूप होतं त्याचाही काही फायदा झाला असता, पण तेल गेलं आणि तूप गेलं, हातात धुपाटणं आलं. याचाच अर्थ विनाकारणची वस्तू आली की जिचं काहीही काम नाही. तसं तुकोबाराय म्हणतात जो मागतो त्याचं व्यवहार रूपी तेलही जातं आणि अध्यात्म रूपी तूपही जातं आणि त्याच्या हातात धुपाटणं राहतं. मग गाडी, आश्रम, शिष्य आणि लोक आणि मानमान्यता हे धुपाटणं. विढाला विढाला विठ्ठला 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 विठ्ठला. काय करता धुपाटण्याचा काही फायदा नाही असे तुकोबाराय म्हणणारे. बरं तुकोबाराय म्हणतात मागण्याचा तुकोबाराय निषेध करतात. मनानच काही तुकोबारांनी अपक्ष काढला असंही नाही. तो पक्ष आहे, गीतेत आहे तो पक्ष. दुरेण दुरेण म्हणा रे. पुढे बुद्धव कृपणाप दुरेन हे वरम कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धौ शरणम अन्विच्छ. पुढे काय? कृपणाः फलहेतव दुरेन हि अवरम कर्म दुरेन हि अवरम कर्म. कर्म सकाम कर्म
जो मनुष्य इच्छा ठेवून काम करतो त्याला काय फायदा आहे? अगदी अलीकडल्या भाषेत बोलायचं झालं तर पत्रिकेत नाव एवढाच फायदा आहे. विठ्ठल विठ्ठल वक्त्याचं कर्तव्य आहे, जो जी सेवा करते त्यानं त्याचा उल्लेख ओझरता होईना करावा, त्याला प्रोत्साहन येते आणि पुन्हा तो त्या सेवेमध्ये काय होतो? प्रवृत्त होतो. पण समोरच्यानंच अपेक्षा करायची की बाबा माझं नाव घ्या. जेवढे गावात आजपर्यंत महाराज लोक येतात ते सगळे माझ्याच घरी मरतात. अबे मरतात नाही, येतात. सगळे माझ्याच घरी येतात. मी त्यांना चहा पाजतो, हे करतो, ते करतो. एवढं. आणि काही काही तर मागे पुढेच पाहत नाही, डायरेक्ट सांगतात बाबा जरा नाव घे जावं, असं असं सांग जावं. बरोबर. इतके बुद्धिमान झाले महाराज लोक. याचं नाव घ्या का माझं नाव घ्या असं जर सांगितलं तर बाबा ओळखतील. कारण बाबा म्हणजे इसगाव की 30 गाव, भिगाऱ्याला 40 गाव. बाबा का एका गावचा असते का? 12 पिपयावरचा मुंजिया. 24 गावाचं पाणी पेल असते त्यानं. त्यामुळे बाबाला हे लोक ओळखायला काही वेळ लागत नाही. मग लोक लय हुशार, डायरेक्ट नाव नाही सांगत, मग दुरून सांगत येत बाबा हो हा लय भारी आहे, याचं नाव घे जा. मग याचं नाव घ्यायचं तर मग त्याच्या संग माझंही घ्यायचं. रडोनिया मानो कोण मागतो भूषण, कोण मागतो भूषण, कोण मागतो भूषण. रडोनिया मानो कोण मागतो भूषण, कोण मागतो भूषण, कोण मागतो भूषण. रडोनिया मान मागितला तू न समजा काही अडचण नाही, पण कोण मागतो भूषण. मागून मान मिळेल पण तो मान तुझं भूषण नसेल. विठाल 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 मिळेल मान, तुझं कर्तृत्व आहे बाबा. त्याला दोन्ही टाइमच्या पंक्ता तुझ्या, त्याला कोण काय? आम्हाला तुझ्या घरी राहावं लागून राहिलं, कोण काय कर? कमी पडलं तर शिक देणारा पाकिटाला तू आहे, काही इलाज नाही. हो ना, शिगा देणारा काही मारणारी असतात, लय प्रकार आहेत यात. तर शिगा मारणारी नाही, शिगा तू शिक देणारा आहे बाबा. इलाज नाही आम्हाला तुझा. आम्हाला काय घ्यावं लागेल? नाव घ्यावं लागेल. तुझी इच्छा असेल बापा तर आम्ही असं घेतो बापा, डब्बीत वाटी चमचा चमच्यात काय जे तू म्हणशील तर आम्ही तसंही घेतो. आता शिकच देऊन राहिला तू तर काय करावं? नाव नाहीला जाणं आम्ही घेतो. रडून या मान मिळेल तुला, पण तो मान तुझं भूषण नसेल, तुझं भूषण नसेल, तुझं दूषण असेल. महाराज अशा साध्या माणसानं नाव घेऊन काय करता? आणि आमच्यासारख्याच्या तोंडातून तुमचे नावं येणं, आमच्यासारख्याच्या तोंडातून तुमचे नावं येणं म्हणजे लोकसभेच्या यादीतून नाव कट करून ग्रामपंचायतच्या यादीत टाकणार. सरपंच कळालं ना तुम्हाला? मग हे तर म्हणा बाबा पहिले कळतं आम्हाला. लोकसभेच्या यादीतून, संसदेच्या यादीतून नाव कट केलं, याच्यात टाकलं माझं नाव 588 काय किती किती आहे? 548 नाव आहेत. हे पहा ना, हे किती नाव आहे? 10-12 हजार ग्रामपंचायत जेवढ्या महाराष्ट्रातल्या असतील तेवढे नाव सगळे याच्यात नाव टाका. म्हणजे हे आमच्या तोंडातून तुम्ही नावाची अपेक्षा करणं म्हणजे देवाच्या यादीतून काढणं, देवाच्या यादीतून काढणं आणि आमच्या टंबरेलाच्या यादीत ठेवणं. विठाला 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 विठाला. किती महाराज वेश्येनं टाक्कम टिक्का केलेला असला, किती नटलेली सजलेली असली, पार ते काय म्हणतात ते सजायचं ठिकाण, काय काय पार्लर, पार्लर मध्ये जाऊन सजलेली आहे. आणि स्वगृहिणी अशीच आहे. आमची ज्ञानोबा म्हणतात ना, स्ववनिता आपुली कुरूप जरी झाली. कुरूप म्हणजे नाकाच्या ठिकाणी डोळा, डोळ्या ठिकाणी कान, आणि कानाच्या ठिकाणी होठ, आणि अशी डेबऱ्या पोटाची, गोबऱ्या गालाची, घोपऱ्या डोळ्याची अशी आहे. पण स्ववनिता आहे, तिची भोगिता भली. तिचा भोग घेण्यानं पुण्य मिळतं. पुण्य महाराज तिचा भोग घेत असताना काय महाराज शास्त्र असेल तर तो भोग घेत असताना अंतःकरणामध्ये काम येणार ना, कामाशिवाय भोग नाही. तर तो जो काम आहे ना, काम, तो काम कोण आहे माहित आहे का?
10वा अध्याय तर कोण्या अध्याय, मला अध्याय माहिती, मी श्लोक म्हणतो, अध्याय ध्यानात घ्या. तर तो भगवंत म्हणतात मी आहे मी, म्हणजे भगवंताचा अवतार तुमच्या हृदयामध्ये उभा राहतो, तेव्हा स्ववनतेचा भोग घडतो. ज्ञान नाही. धर्मा विरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. भरतर्षभ धर्मा अविरुद्ध भूतेषु कामः. भरतर्षभ अहम धर्माला अविरुद्ध असणारा भोग जर गृहस्थी घेत असेल तर त्या गृहस्थ्याच्या अंतःकरणात जो काम आहे तो नारायण आहे, आणि त्या स्त्रीच्या अंतःकरणामध्ये जो काम आहे ते लक्ष्मी आहे. मग अशा नारायण आणि लक्ष्मीच्या उपस्थितीत संततीचा जन्म झाला, म्हणजे ती संतती धर्माला अनुकूल भोग घेऊन झालेली संतती ही माणसाची बाईची नसते, नारायणाची लक्ष्मीची असते. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. जर पार सजलेली नटलेली आहे महाराज, भोग तर बाबा बाबा लय दूर राहिला हो. काय ज्या स्त्रीचा एका पुरुषाशी संबंध आहे, गीता भागवत म्हणते, तिला पतिव्रता म्हणतात. पतिव्रता छैकपतो द्वितीय कुलटा ज्ञेया. 2 पुरुषाशी जिचा संबंध आहे तिला कुलटा म्हणतात. 3 पुरुषाशी जिचा संबंध आहे तिला पुंगी म्हणतात. 4 पुरुषाशी जिचा संबंध आहे तिला पुंश्चली म्हणतात. 5 पुरुषाशी जिचा संबंध आहे तिला वेश्या म्हणतात. आणि 5+ संबंध जिचा आहे तिला महावेश्या म्हणतात. आणि पतिव्रता द्वितीय कुलटाज्ञेया. कुलटेशी संबंध करणारा मनुष्य 1000 वर्ष नरकात राहतो. पुंगीशी संबंध करणारा 2000 वर्ष नरकात राहतो. पुंगी पुढे आता काय आठवण नाही राहिलं मला. तिसरीशी संबंध म्हणजे 3000 वर्ष. वेश्येशी संबंध करणारा 5000 वर्ष नरकात राहतो. आणि महावेश्येशी संबंध करणारा 6000 वर्ष नरकात राहतो. जी स्वगृहिणी आहे ती विद्रूप आहे, पण तिच्या अंतःकरणात लक्ष्मी आहे आणि तुमच्या अंतःकरणात नारायण आहे. आणि वेश्या सुंदर आहे पण तिच्या भोगाने 6000 महावेश्या जर असेल तर 6000 वर्ष नरकात राहावं लागतं आणि पुन्हा 10 जन्म कावड्याचे घ्यावे लागतात. आणि फक्त इथंच सुख, दिसायला सुंदर, तसं ऐकायला लय गोड वाटत. बाप्पा काय गोड वाटत. महाराज तुमच्या गावातील हे दानवीर असा पोट दुखत त्याचं हात लावून असा करतो, ते दिसला पाहिजे ना भडाचा दांडा. काय तुमच्याकडे काय भडच म्हणतात ना, तुमच्या आमच्याकडे भड म्हणतात विदर्भात. ते अशी ज्वारी होती ती अशी उंच वाढते, तिला काय म्हणते. आता आम्ही आज बापू महाराजच्या शेतात गेलो तिकडं, आणि तिकडून येता येता परमेश्वर महाराज शेतीतले शौकीन त्यांनी विचारलं का रे हे काय म्हणते. ज्वारी. अरे ज्वारी आहे, पण ज्वारीत प्रकार असतात ना, कोणत्या प्रकारची आहे. बापू महाराज म्हणतात अशा प्रकारची. नाव तुम्ही ओळखून घ्या. विठाला 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 विठाला. हे नाव ऐकायला गोड वाटेल तुम्हाला, मस्त वाटेल. आहा हा काय महाराज स्तुती पराविया मुखे रुचिकर. तर अशा असणं दुरेन ही अवरम कर्म. बुद्धियोगात धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाहा. कोण कृपण. फल हेतवहा. फलाचा हेतू म्हणजे सकामता, याचना करणारा, मागणारा जो आहे, आमची गीता माऊली म्हणते तो कृपण आहे. कृपणा के यावर जगद्गुरु शंकराचार्य भाष्य करतात. कृपण दिनाला म्हणतात. दिनाहा के. दिन कशाला म्हणतात. स्वस्य स्वयं भोक्तुम अशक्तः इति ते दिनाहा. स्वतःची वस्तू स्वतः भोगू जो शकत नाही त्याला दिन म्हणतात. साखर कारखान्याचा चेअरमन. साखर कारखान्याचा चेअरमन साखरेचा वास घेतला की 340. खाल्लं नाही म्हटलं मी. साखरेचा नुसता वास घेतला की किती सरपंच. 340. आणि खाल्ली कधी तर मोजाचं कामच नाही. विठाला 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 विठाला. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. तर घरची
साखर आहे, कारखाना घरचा आहे, पण खाऊ शकत नाही. वस्तू स्वतःची आहे पण भोगू शकत नाही, त्याला शास्त्रामध्ये दीन म्हणतात. हे व्यवहारातलं झालं. मग तुम्ही दुसरं काही काही लावून घ्या अजून व्यवहाराच्या नुसार. घरातले वांगे आहेत, हे मस्त भरताचे एवढाले वांगे, पार कापले, पार दुर्बीननं शोधलं तर एवढी सुद्धा बी त्याच्यामध्ये दिसत नाही. असे वांगे रोपच लावावं लागतं, वांग्यात बी सापडतच नाही. असं वांग आहे, 4 टाचे पडेल आहे. मुळव्याचं ऑपरेशन होईल. इथं 2 टाचे आहेत, पोटाला 4 टाचे आहेत. वांग नुसतं पाहिलं की असा असा करायला लागतो. बरं, वांगे दुसऱ्याच्या वावरातले आहेत काय? स्वतःच्या वावरातले आहेत, पण वांग खाऊ शकत नाही. स्वतःची वस्तू स्वतः भोगू शकत नाही, हे शास्त्रीय बोलणं झालं. पण ते तुम्हाला कळण्यासाठी गावरान उदाहरणं द्यावे लागतात. वस्तू स्वतःची आहे पण जर भोगू शकत नसेल त्याला दिन म्हणतात. हे व्यवहारातले उदाहरणं. आता या अध्यात्मामध्ये मला सांगा महाराज, देव दुसरा आहे का हो? देव दुसऱ्याचा आहे का हो? देव दुसऱ्याचा आहे का? द्या सोडून. देव दुसरा आहे का? इथून प्रश्न आहे. विठाला 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 विठाला. देव दुसऱ्याचा नाही, आपुला तो एक. आणि देव दुसरा नाही. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा. कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा. म्हणे कैची किव कोठे जीव निराळा, कैची जीव कोठे जीव निराळा. तुका म्हणे जीव कोठे जीव निराळा, कैची जीव कोठे जीव निराळा. तुका म्हणे कैची जीव कोठे जीव निराळा, निराळा. कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा. तुका म्हणे कैची जीव कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा. तुकोबाराय म्हणतात देव आपल्यापेक्षा वेगळाच नाही. तुकोबाराय म्हणतात मी गेलो जरा संशोधन करायला, देव शोधायला, देव पाहावया गेलो, आणि देवाचा मावस भाऊ होऊन ठेलो, देवाचा पाहुणा होऊन ठेलो, देवाचा भाडेकरी होऊन काहीच नाही महाराज, देव होऊन ठेलो. देवाची बरे, देवाची बरे महाराज. देव आहे, जीव देव आहे. मग जर जीवच देव आहे, जीवच परमात्मा आहे, मग आता खरं सांगा, जर देवच जीव आहे पण जर या जीवाला जर देव कुठंच मिळत नसेल तर म्हणजे मग हे तसंच झालं की नाही, घरचे वांगे भरीत खाता येत नाही. बरं, ते वांगे भिन्न तरी आहे, वांगे तुमच्यापेक्षा वेगळ्या तरी आहे. हा देवच तुम्ही आहात. पण महाराज देव स्वरूप तुम्ही, आनंद स्वरूप तुम्ही, परमात्मा स्वरूप तुम्ही. पण महाराज जो देखे जो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं. देव का है? आनंद अद्वय नित्य निरामय. जे का निज आनंद, आनंद सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा. परमात्मा सुखरूप आहे, पण आपल्याला सुखरूपता तर सोडा महाराज, सुखाची अंशतः सुद्धा अनुभूती येत नाही. असं ईज चमकल्यावानी अनुभूती येते महाराज. आणि त्या ईज चमकण्याचाही प्रकार खूप कमी व्हायला लागला आता. म्हणजे जे सुख पूर्वीच्या लोकांना, विषयात तसं तर सुखच नाही, पण तरी जे होत होतं पूर्वीच्यांना जरा बरं होत होतं, आता तेवढंही होईना महाराज. ते जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे बा. एक मनुष्य असा पुढे धावत 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 चालला. का धावत होतात म्हणे, त्याच्या मग वाघ लागला. बरं, आता वाघ लागल्यावर तर धावणारच आहे, तो उलटा थोडी फिरणार आहे. धावत 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 गेला. मग आता वाघ लागल्यावर धावतो म्हणल्यावर किती जवळ आला पाहिजे की नाही. असा मागं पायाचा पुढे धावाचा, भास्कन विहिरीत पडला. बरं, विहिरीत पडला तर कोरडी विहीर, तळाला नाही गेला, एक निंबाची फांदी हातात लागली. माहीत असलेला दृष्टांत आहे तुम्हाला, पण यात थोडंसं मला त्याला जरासं म्हणजे जरा बनवायचं आहे, त्याच्यात काही जरा करेक्शन करायचं आहे आपल्याला.
निंबाची फांदी त्यानं हातामध्ये धरली आणि मग आला वरून वाघ आणि बघत होता त्याला. याला वाटले जाय तिकडे का 200 डिप्सा एका दमात काढणारा माणूस मी, अर्धा एक घंटा जर तू नाही बी गेला तर मी फांदी धरून राहू शकतो. मस्त त्याला पाहत जाय तो करत घर्र हा कर कारण निंबाच्या फांदीनं कुठं वाघ येणार, एकदम बिनधास्त न मार. थोडा वेळ राहिला आणि खालून काही फुसफुस आवाज आला त्याला. खाली काय आहे की बा, खाली पाहतो महाराज हे सर्प बसलेला असा एवढा मोठा, आणि इथून तर भीमभाऊ लोक जीप काढत जा. तुम्ही म्हणता सर्प एवढासा पण जीप भीमभाऊ लोक कशी काय, याला शास्त्रामध्ये अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. आमचे, मी माफी मागून बोलतो तुम्हाला, आमचे परमपूजन गुरुवारी वक्ते बाबा म्हणायचे अशी संडास लागली म्हणे भाऊ, अरे काय दिलं म्हणे बापा त्या बाईनं रे. पण लेखाचं आमच्या आवाज बोलणं सहालीनं म्हणे लय चवदार केलं म्हणे, पण असं खाल्लं म्हणे काय खाऊ घातलं म्हणे बापा, अशी संडास लागली म्हणे. आवाज बोलणं अतिशयोक्ती सांगतो तुम्हाला. संडासात गेलो म्हणे भाऊ मी अति आता संडास आले भितात 3x3चा संडास धार इतक्या दूर कशी काय जाईल. मग आबाला म्हणा का बाबा हे असं कसं, हे गणितात तसं म्हणजे बसत नाही ना गणितामध्ये. आबा म्हणतात याला अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात. विठ्ठला विठ्ठला दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं. तेल कितीच आहे नीट आहे का, तेल कितीच आहे. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं, मामांजीची दाढी झाली. कारण हजामत केल्यावर तेल लावावं हे शास्त्र आहे. म्हणजे एखादा म्हणील त्या तेलाचा आणि दाढी करायचा काय संबंध आहे, पण शास्त्र असं आहे हजामत केल्यावर जर तेल नाही लावलं, तुम्ही आंघोळ किती मस्त केली, जोपर्यंत तेल लावत नाही तोपर्यंत तुम्ही केलेली हजामत गेली तेल लगान, म्हणजे ते काही कामाची नाही. त्यासाठी तुम्हाला तेल लावावं लागेल. म्हणजे दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं, मामांजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं कुठं चुलीजवळ. त्याला उंटाचा पाय लागला, वेशीपर्यंत लोड गेला आणि त्यात हत्ती वाहून. आमच्या आबास सांगायचे उदाहरण, महाराज हे शक्य आहे का हो, असं अशक्य बोलणं याला अतिशयोक्ती म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. मूळ विषय नाही सुटायला पाहिजे. काय मूळ विषय काय चालू होता, काय चालू होता. हा साप 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 ह्या बसलेला 1.5 फूट आणि त्याची जीभ इथून तर कुठपर्यंत, भीमभाऊ पर्यंत. अशी कशी, अतिशयोक्ती अलंकार. अशी चुट 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 जीभ काळे महाराज. यानं लोकांनी खाली पाहिलं, वर वागोबा खाली नागोबा. असा जास्त काही भेला नाही, कारण हा त्याच्याजवळही नव्हता आणि याच्याजवळही नव्हता. तर मग जर असं याला बरं वाटत जाईल. काही काही लोक असतात नसे, म्हणजे दवाखान्यात भेटीला जातात, कॅन्सरच्या पेशंटच्या बाकड्यावरून उठले की TB वाल्याच्या बाकड्यावर जाऊन बसतात. त्या कॅन्सरवाल्याला सांगतात भाऊ शरीर रोगाचे भांडार कॅन्सर वाल्याला सांगतात. आणि तिथून उठून गेले त्या कोणाकडे गेले, ते आता TB वाल्याकडे. त्याला म्हणतात भाऊ शरीर रोगाचे भांडार. कारण हा वाघोबाजोळही नसते नागोबाजोळही नसते. 2 खेप डबा शिल्लक नेला की सगळं ज्ञान गायब. विठ्ठला 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 विठ्ठला. वाघोबा दूर आणि नागोबा दूर निवांत त्या फांदीला धरून राहिलेला महाराज. आणि त्याला त्याचं ते त्या वाघाला ज्या जिभा वगैरे दाखवायचं ते बंद झालं त्याचं. पण मग स्थिर होता जरा, मग असं खाली पायाचं वर पाय. वाघानं असं हा केलं की थांब रे मी काय भेटतो का म्हणे तुला. वाघानं फुस केलं की डोळे चिमकायचा म्हणायचं. एकदम फ्रेश होता महाराज. आणि तेवढ्यामध्ये त्याला दिसलं एक उंदीर आहे ना, उंदीर त्या निंबाच्या काळीला कुरतडून राहिला. मग तर महाराज शरीर रोगाचे काय सगळं महाराज अख्खं दुःख एका वेळेस आलं. कुरतडून राहिला, पण त्याला समजलं उंदीर एवढासा आणि फांदी एवढी मोठी. उंदरानं फांदी तोडोस तोवर तर वाघ हे व्हायचा आणि सर्प बिळात घुसायचा काय ना काही. एकदा बिळात गेला ना आपण उडी मारली, मग बाहेर आला की आपणच मारतो त्याला. जरा बिनधास्त झाला. तेवढ्यामध्ये तो त्याला वाटलं वाघाला माझा कोणी काही जायला पाहिजे की नाही, मगच आपलं बरं होईल ना. त्या फांदीला बुंग मोळ उठलं महाराज, त्याला आगे मोळ बसलेलं. आता खाली नागोबा वर वागोबा. उंदीर फांदी कतरून राहिला. ज्या फांदीवर होता तिथं
मोह बसलेलं, त्या माश्या चावायला लागल्या आणि ते फांदी हलवल्यामुळं कांदा फुटला त्या मोहाचा आणि ते थेंब याच्या जिभेवरून पडला. टपकन याकडे वा, त्यानं काय केलं बाबा, वा वा, मग त्याला वाटलं जमलं गड्या, डबल तोंड वासून ठेवला. आता माशी. अरे हे असंच असते बाळा, नुसतं चमकत असतं चमकत. तसं संसारातल्या पूर्वीच्या लोकांना विषय सुख जरा बरचसं चमकायचं, बरचसं 10-10, 5-5 वर्ष चमकत होतं. 10-10, 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 10-10, 5-5 वर्ष चमकत होतं. पण आता तर महाराज त्याची चमकच गेली हो. असं चमकत नाही की अंधार लगेच येते मागून. घर 10 मजली, पहिल्या मजल्यात पोराईचा आवाज येते ना म्हणून झोप येत नाही. दुसऱ्या मजल्यात जाऊन बसते तर तिथं ते संडाचा नळ लिकीस आहे ना म्हणते म्हणून झोप येत नाही, चुलचूर आवाज घेऊन राहिला. तिसऱ्या मजल्यात वर जाऊन बसते, हे काय या बाईने कपडे सुकत घातले तर पुढं फळमुळे हवारान फळफळ फळफळ करून राहिले म्हणून झोप येत नाही. चौथ्या मजल्यावर जाऊन बसला. त्या इटलीमध्ये एक माणूस 100व्या मजल्यावर जाऊन बसला महाराज कोरोनामध्ये. त्याला तिथेही सुख दिसलं नाही, त्यानं तिथून उडी मारली. बायको मेला, मेली, पोरगा मेला, कुणीच राहिलं नाही. सगळे मजले चढून गेला शिन की नाही. तो 100व्या मजल्यावर गेला आणि कळालं की काही नाही राहिलं माझं. तिथून उडी घेतली महाराज. पूर्वीच्या जुन्या लोकांच्या बाबा वृत्ती स्थिर राहण्याचा प्रकार, करमण्याचा प्रकार पूर्वी जरा लांब होता की नाही, म्हणजे जास्त काळ टिकत होता ना. पोरगी जर घरी आली तर 4-2 दिवस आनंद वाटत होता, 4-8 दिवस सुखात जात होते. माणूस जर सासऱ्याच्या घरी गेला तो एकदम वरवर व्हायची, त्याची चांगला आनंद वाटत होता. आता तर ते साले त्या जावायाला सालाच करून टाकत येतं. काहून तर मग खेसरचं नातं आहे. अरे खेसरचं पण तो जावाई आहे तर त्याला नुसता उचलून आदळायचा ठेवतात. सुख राहिलं नाही, चमकणं बंद झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. हो दुरेन हे वरम कर्म दिनाहा कृपणाहा. जे मागतात ते कृपण आहेत. कृपण दिनाला म्हणतात. दिन कोणाला म्हणतात? आपलीच वस्तू जो स्वतः भोगू शकत नाही त्याला दिन म्हणतात. आपली वस्तू काय आहे? परमात्म्याचं स्वरूप आपणच आहो, आपणच देव स्वरूप आहो आणि आपणच देव, किंवा भक्तीच्या दृष्टीनं आपलाच देव. पण तो देव मात्र भोगायला मिळत नाही का. निदैवाचे परिवरी रोह्या रुतल्या असती सहस्त्रवरी, तेथ बैसोनी उपवास करी का दरिद्रेची. एक दलिंदर माणूस, अडनावाचा नाही परिस्थितीचा, झोपडीत बसलेला आणि कोणी बाहेर गेला की असं म्हणा, ओ दादा भाऊ 100 रुपयाचं काम करता काय, पुढच्या महिन्यात मी तुमचे देऊन देईल, पुढच्या महिन्यात देऊन देईल. महाराज लोकांकडे पैसे असतात, महाराज लोकांकडून घेल, शिष्य मंडळी जे घ्यायचे द्यायचेच नाही. पण महाराज मी एक असा महाराज आहे की माझे बऱ्याच जणांकडे आहेत, उद्या देऊ उद्या देऊ म्हणणारे. आमचा आश्रम आहे सडकीनं, काही सायकल चालवत येतात. महाराज औषधीला पैसे पाहिजेत, जाय बाप्पा आता काय करतो, अशा परिस्थिती आहे. तसे बरेच जणांकडे तो उद्या देऊ परवा देऊ म्हणत होता. आणि विठ्ठल 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 विठ्ठल. घरात बसलेला कोणीच आलं नाही म्हणून रिकाम्या ताटाकडे कोरड्या भांड्यांकडे पाहत होता. काय महाराज काहीच नाही, पैसाच नाही, रुपया नाही. आणि एक जाणता आला, जाणता. त्या जाणत्यानं सांगितलं, ए का निदैवाचे परिवरी रोह्या रुतल्या असती सहस्त्रवरी. तू जिथं बसलाय ना त्याच्या खाली हजारो सुवर्णाच्या मोहरा आहेत, पण त्याला जसं सुख देत नाही तो तिथं बसून भीक मागते. हे जसं तसं सगळीकडे परमात्म्याची व्याप्ती आहे, सगळीकडे भगवंताचा वास आहे. पण या देवमय जगात व्यापक हा विश्वंभर किंवा विठ्ठल जडी स्थळी भरला, सगळीकडे परमात्मा. पण अशा या परमात्माने भरलेल्या जगामध्ये हा बसतो आणि इथं बसल्या बसल्या कपाट ठोकतो. कशामुळे? दिना हा दिन झाला. दिन का झाला? कारण हा कृपण आहे. कृपण का झाला? यानं मागितलं, मागितल्यामुळे हा दिन झाला. आणि हा परमात्म्याचं सुख भोगू शकला नाही. पण जे यानं मागितलं ते याला मिळालं, पण त्यानं काही सुखाचं गुत्त घेल नसते, म्हणजे तो सुख देतच नसते. खुरप घेऊन बाई मजुरीला, तुम्ही सांगितले काय मजुरी असते हो बिंबाडी माऊलीला? किती? 250 रुपये. अरे बापरे, खास सीझनला येऊन राहायला पुरते बा 250 रुपये.
खुरपायची नुसती मजुरी. तो 250 रुपये मजुरी. एखादी माऊली बोलवली तुम्ही ना, तिनं तिचं खुरपं बिरबं घेऊन आली आणि तुम्ही बांधावर गेले आणि त्या बांधावर तुम्हाला मांडी एवढं जाड निंबाचं झाड थोडं बांधाच्या अलीकडे म्हणजे शेतात जिथं पाहिजे नव्हतं तिथं. शेती अशी 50-60 बिघे आमच्या सरपंचासारखी अशी. म्हणजे कोपऱ्यावर काही जाणं झालं 2-4 वर्ष तिकडे चक्करच मारला नाही. ते झाड फोफावलं आणि ते माऊली येल होती खुरपं घेऊन. मग सरपंचानं बोलावलं आणि त्या माऊलीला सांगितलं, बाई हा एवढं निंबाचं झाड काढून घे बरं. सरपंच काढीन का ती? नाही काढणार. ती खुरप पुढं कर. खुरप्याची मजुरी घेतो मी, काय जीसीबीची मालकीन नाही ते फळ उपसायला. हा, मजुरी कशाची घेतो? खुरप्याची घेतो. जर या परमात्म्याला तुम्ही विषय मागितले, विषयाचं सुख मागितलं, तर परमनंट आनंद देणं हा विषयाचा स्वभावच नाही. ते विषय यालाच ते खुरप घेऊन उलसक दिसलं मारलं तण उलसक असं एवढं एवढं करायचं, तेवढं तेवढं सुख मिळतं तुम्हाला. पण परमनंट सुख देणं विषयाचा स्वभाव नाही. तुम्ही 12 वर्ष तप केलं आणि गद्यासंग पाप केलं. एवढे वर्ष केलेलं पुण्य संसाराच्या वस्तू मागितल्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते घालून टाकलं. त्यामुळे तुम्हाला सुख मिळत नाही. एवढा तोटा कशामुळे झाला? मागण्यामुळे झाला. आणि आज ते तुकाराम महाराज मागून राहिले. कुठं मागितलं तुकाराम महाराजांनी? अहो 3 मागण्या केल्या. त्यातली पहिली मागणी पहिल्या चरणात. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. हो हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. हो हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. हेची दान दे गा देवा, तुझा विसर व्हावा. 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 गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, गुण गायना हो आवडी. हो गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, गुण गायना जय विठोबा रघुमाई. विठोबा उभाई, हो रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. रघुमाई, विठोबा रघुमाई. रघुमाई, विठोबा रघुमाई. रघुमाई, विठोबा रघुमाई. रघुमाई, रघुमाई, विठोबा रघुमाई. रघुमाई, रघुमाई, विठोबा रघुमाई. रघुमाई, विठोबा रघुमाई. विठोबा रघुमाई, रघुमाई. विठोबा रघुमाई. रघुमाई, रघुमाई. रघुमाई, रघुमाई. रघुमाई, रघुमाई, रघुमाई. रघुमाई, रघुमाई. रघुमाई, रघुमाई. रघुमाई,
रखुमाये रोबा रखुमाये रोबा रखुमाये रोबा रखुमाये रोबा रखुमाये रोबा रखुमाये रोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये रोबा रखुमाये रोबा रखुमाये जय 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 विठोबा रखुमाये हरि विठोबा रखुमाये रोबा रखुमाये जय जय रोबा रखुमाये रोबा रखुमाये रोबा रखुमाये जय जय रोबा रखुमाये हरि विठोबा रखुमाये रोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये पुंडलीक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई श्री संत सखाराम महाराज श्री संत गजानन महाराज श्री गुरु वक्ते महाराज गुरु दामोदर महाराज